पुण्यामध्ये ओला उबेरची परिस्थिती काय आहे? आता जसं की उबेरनी काल रेट वाढवला होता, की कालची तारीख काय होती 3 एप्रिल 2026 आणि आज आहे 4 एप्रिल. 4 एप्रिल रोजी उबेरचे रेट आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दाखवतो काही काही रेट असे रेट आहेत ना, की म्हणजे टू व्हीलरचे रेट आहेत, रिक्षाचे पण रेट नाहीत, एवढे रेट कमी आहे. अरे काल एवढे छान रेट दिले ना उबेरने, पण प्रॉब्लेम एक होता की ट्रिपा पडत नव्हत्या आणि आज ट्रिपा आहेत तर आज रेट नाही. तर काही कळत नाही आहे. आणि काल बऱ्यापैकीच लोकांनी रॅपिडो वगैरे ॲप डिलीट केले होते, बऱ्यापैकीच लोकांनी काल ॲप डिलीट केले होते. मी पण रॅपिडो डिलीट केलं होतं, ओला डिलीट केले होते. पण आता असा प्रॉब्लेम आहे उबेरमध्ये की रेट भेटत नाही आहे, त्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये दुसरा ॲप ठेवावा लागतं. मला सांगा मित्रांनो, जर आपल्याला 10-12 रुपये किलोमीटरमध्ये जर गाडी चालवायचं म्हणले तर आपल्याला 8 रुपये खर्चच आहे. 3 रुपये एका किलोमीटरचा CNGचा खर्च आहे. मेंटेनन्स हे ते सगळं पकडून, ॲपचा रिचार्ज वगैरे पकडून सगळं आपल्याला 8 रुपये किलोमीटर खर्च आहे. आणि त्यामध्ये 10 ते 12 रुपये किलोमीटर जर आपण गाडी चालवायची म्हणली तर दिस इज इम्पॉसिबल, हे शक्यच नाही आहे. आणि आपल्या मागं आपली फॅमिली वगैरे आहे, घर खर्च आहे, रूम भाडा आहे, सगळ्या गोष्टी आहे. तर हे कसं मॅनेज व्हायचं, हे खूप मोठं संकट आहे सगळे ओला उबेरांच्या ड्रायव्हरवर. आणि काल सुट्टी होती, काल बिझनेस कमी होता, आज पण सुट्टी आहे. आता बिझनेस संध्याकाळी असणार, आज सॅटर्डे, उद्या संडे. काही काही ट्रिपा पडतात चांगल्या, पण मित्रांनो ती एक ट्रिप चांगली पडण्यासाठी आपल्याला 2-3 ट्रिपा खराब रेटच्या मारावं लागतात. आणि ड्रायरन आपण जास्त नाही करू शकत मित्रांनो, खाली गाडी, मोकळी गाडी आपण जास्त नाही फिरू शकत. आणि ह्या रेटमध्ये तर आपण गाडी कसं परवडणार? 10 किलोमीटरला 140 रुपये, 130 रुपये, 132 रुपये. आणि काल 10 किलोमीटरला 250 रुपये, 240 रुपये काल उबेर देत होतं. चांगल्यापैकी रेट, दुपारी पण चांगला रेट देत होता उबेर. 22 किलोमीटरला 470 वगैरे असं रेट काल उबेरने दिले होते. पण काल नशीब असं होतं की ट्रिप उबेरचे ॲक्सेप्ट होत नव्हत्या. ज्याचं नेट फास्ट असेल त्याला ती ट्रिप लवकर जात होती आणि ट्रिप ॲक्सेप्ट होत नव्हत्या आणि ट्रिप खूप कमी होत्या. कारण की आता लोक बी काय करणार, आता सपोज आता मी आहे, मला एखादी वस्तू घ्यायची तर मला कमीमध्ये कुठून, सपोज मला इथून तिथं जायचं आहे तर मला उबेरला दाखवते 200 रुपये आणि रॅपिडोला दाखवते 150 रुपये, तर मी रॅपिडोच बुक करणार ना, माझा फायदा बघणार एक. तर तसं पण लोक काल करत होते की उबेरला रेट जास्त दाखवते तर ओलाला आणि रॅपिडोला गाड्या बुक करत होते. तर ते पण काही लोकांनी काल दम पकडला नाही, चालवले ओलाला रॅपिडोला गाडी. पण असंच जर चालू असलं मित्रांनो आणि लोक गाड्या घ्यायचं थांबत नाही आहे, तर नवीन गाड्या घेणाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण की मित्रांनो सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन जर केलं तर या बिझनेसमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन झाले आणि बुक करणारे लोक खूप कमी झालेले आता. आणि सॅटर्डेला संडेला काय असतं ना मित्रांनो, लोक स्वतःचे पर्सनल गाड्या घेऊन बाहेर निघतात आणि जास्त करून निघतात लोक सॅटर्डे संडेला पर्सनल गाड्या. पण ज्याला कुठं पार्किंग वगैरे अवेलेबल नाही तसे लोक फक्त आपलं म्हणजे कॅब वगैरे बुक करून जातात. आणि जर अशीच परिस्थिती चालू राहिली मित्रांनो तर खूप वाईट परिस्थिती आहे सध्या तरी बोला उबेरची. कारण की कळत नाही कुठल्या ॲपवर बुकिंग घ्यायची. आणि जर मित्रांनो आपण विचार केलाय 3 ॲपला रिचार्ज करायचा आहे, ओलाला 169 रुपये, उबेरला 170 रुपये आणि रॅपिडोला बघा तुम्ही 50 रुपये, 100 रुपये त्याला, तर 300-400 रुपये आपण रिचार्जला जर दिले तर आपल्या हातात का राहतं. त्यामुळं एका ॲपला रिचार्ज केले तर ते पण ॲप एक रिचार्ज देत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं की दुसऱ्या ॲपवर स्विच होऊ. ते आधीचं सिस्टम एक नंबर होतं मित्रांनो, त्याचं कमिशन कट करायचं ना ते खूप खास होतं. पार्ट टाईम वाल्यासाठी तर खूपच छान होतं ते आधीचं. कारण की 2-3 राईड मारले तुमचं, तुम्ही कमिशन कट करून घ्या आणि मला द्या, संपला विषय. पण हे आता कसं आहे ना, 150 आता मिनी गाडीला 155-56 रुपयाचा रिचार्ज लागतोय. 155-56 रुपये तुम्ही एक ट्रिप मारले की तुम्ही नंतर 24 तास गाडी चालवा नका चालू, तुमचा विषय रिचार्ज तुमचा गेलाय. पण आधी असं नव्हतं मित्रांनो, सिस्टम मध्ये बदल झाले, रिचार्ज सिस्टम आणली आणि त्याच्यामध्ये पण नंतर ते आउटस्टँडिंग बॅलन्स हे ते बॅलन्स वगैरे काहीतरी असं तसं दाखवून प्रत्येक ट्रिपमध्ये ओला उबेर काही ना काही पैसे काढून घेतच. इन्शुरन्स म्हणा, हे ते टॅक्स गिक्स म्हणून 5 रुपये 10 रुपये काहीतरी म्हणून असं ते काढून घेतं प्रत्येक ट्रिपच्या मागं.
आता कंपनी का बरं नाही विचार करताय ड्रायव्हर लोकांचा हे कंपनीलाच माहीत. आणि मला वाटतं की काल उबेरनी रेट जास्त दिलाय, काल त्याच्या खिशातून उबेरनी पैसे टाकले तर आज ते पैसे सगळे कव्हर करते असं मला वाटतंय. कारण की काल तर त्यांनी रेट खूप खूप जास्त रेट दिलाय, म्हणजे खूप छान रेट दिलाय, सगळ्यांना परवडेल असा. आणि सगळे ड्रायव्हर लोक ॲग्री पण झाले होते उबेरला चालवायला. मला सांगा, आता तुम्हाला जर कुठं चांगला रेट भेटत असेल तर कोण ड्रायव्हर नाही चालवणार. पण जसं आज सकाळी लॉग इन करून बघतोय तर सोशल मीडियावर व्हिडिओ पण आपले जे क्रिएटर लोक व्हिडिओ बनवतात, ड्रायव्हर लोक, त्यांचे व्हिडिओ बघितले, अरे रेट कमी झालाय. परत ग्रुपमध्ये मेसेज बघितले, रेट कमी झालाय. परत मी ऑन करून बघितले घरीच, तर खरंच रेट खूप कमी झालाय. आणि मी काय सांगावं आता, अशा याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये फसलोय आपण की याच्यामधून बाहेर निघू शकत नाही. तर त्यामुळे मित्रांनो, माझा सल्ला राहील, नवीन लोकांसाठी, जर नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल, भाऊ तू जर विचार करत असतील मी ओला उबेरसाठी गाडी घेऊ, तर मला वाटतं की दुसरा काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि मी असं नाही म्हणत, कोणाला डिमोटिवेट नाही करत, ज्याला घ्यायची ते गाडी घेऊ शकता. आणि गेल्यानंतर मला एकदा आठवण करा की हातात किती रुपये उरतात. घर खर्च चालतो फक्त, याच्या पलीकडे काय होत नाही. आणि मेहनत आणि रिस्क खूप जास्त आहे, खूप जास्त रिस्क आहे, खूप जास्त. सो तुमचं काय मत आहे मित्रांनो, तुमचा बिझनेस कसा आहे, कालचा आणि आजचा एक्सपिरियन्स सांगा. आणि राहिला विषय मित्रांनो मीटरचा, आणि मीटरने पैसे मागितले तर भांडणं वगैरे खूप जास्त होतात, ड्रायव्हर लोक आणि कस्टमर लोकांमध्ये वाद खूप जास्त होतात. आणि मीटरने खूप कमी लोक पैसे देतात, आणि पैसे होतात बरं का मीटरने. पण एक धोका आहे की आयडी वगैरे ब्लॉक होऊ शकते. ते 7 दिवसासाठी आयडी ब्लॉक करते, आणि उबेरची आयडी एकदा ब्लॉक झाली की ते 7 दिवस करतात, नंतर एकदमच ब्लॉक करून टाकतात, उबेरची आयडी डबल ओपन होत नाही. तर तो एक धोका आहे रे मीटरने पैसे घेण्याचा. त्यामुळं तर समजत नाही नेमकं काय करावं ते, असा विषय चाललाय. तर याच्यातून मार्ग शोधणं आपल्याला शोधावं लागेल, कारण की सगळ्यांच्या मागं फॅमिली आहे, सगळ्यांच्या मागं घर खर्च आहे. त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, योग्य टाईम निवडावा लागेल, आणि योग्य त्या वेळेला काम करावं लागेल. जेव्हा रेट्स आहेत तेव्हा कंटाळा करून जमणार नाही असं मला वाटते. आणि ठीक आहे, बाकी बोलतात ना की वाईट वेळ जास्त दिवस हे टिकून राहत नाही, चांगले दिवस येतात, वेळ एकसारखा राहत नाही, वेळ बदलत राहतो. तर बघू, वेट अँड वॉच, कधी वेळ बदलते, कधी काय होते. कारण की ट्रॅफिक एवढं जास्त आहे, आणि काय आता बोलायचं, जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. सो तुमचं काय विचार आहे याच्यावर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.